चांदेल उदक प्रकल्पाखातीर आपली जमीन दिल्ल्या जमीनदारांनी मंत्री सुभाष फळदेसाई हांच्याकडे चर्चेची मागणी केली. जमीन दिवूनय अजून सरकारी नोकरी मिळूंक ना, देखून तांकां न्याय जाय. मंत्री सुभाष फळदेसाई हांनी परत एकदा चर्चा केली आणि येवपी 8 दिसां भितर तुमचो प्रश्न सुटावो करतलो. तसेच जून महिन्याच्या पहिल्या सप्तकात ताका पूर्ण विराम मिळतलो असे आश्वासन दिले. मोठ्या ताळ्याने त्यांचे स्वागत करावे. त्यांच्याबरोबर आमचे पेडणेचे माननीय आमदार श्रीतोषभाई हर्लेकर, त्याचप्रमाणे चीफ इंजिनियर, इतर सगळे मान्यवर आमच्याबरोबर इकडे पोहोचलेले आहेत. वन मिनिट यांका प्रश्न असा त्यांचा आमचा असाच झाला उद्घाटन आम्ही 25 वर्षांपाशी आज काढता एक ठेवलंय 25 वर्षांपाशी आज काढता आम्ही आता 25 वर्षा गव्हर्नमेंटान आमची जमीन घेतली आणि ते जे व्होल्टेज टाकी आता वयर बांधली सोबत पेरणी करा. आम्ही आता 25 वर्सां फ्री पाणी दिता. गव्हर्नमेंट त्यांच्या कडल्यान पैसे घेतात, ह्या एका मनशा कडल्यान किती घेतात, पण आम्ही अजून पर्यंत त्या लोकांक पेडणेकारांक फुकट पाणी दिल्ल्यासारख्या 25 वर्सां पर्यंत आमकां अजून फक्त फायलीच भोंवडायता. पणजेसून पेडण्यासून पणजी अशीच फायली भोंवता. एक अजून मोबदला मेळूंक ना. आम्ही आपले अशेच रावले. पेमेंट जाल्लो पूण अजून ते हे करिना. म्हाका एक 3 महिने दियात. 3 महिन्या भितर तुमचे 40 वर्सां जाल्लो तर जाता. आमकां कितें तरी जाय निलेश काब्रानूय दिल्ले ताका 8 दिसां भितर करता. निलेश काब्राल आसलो पळय सर, निलेश काब्राल आशिल्लो तेन्ना 8 दिसां भितर दिता म्हटलेले ॲश्युरन्स, आणि तो दुसरे दीस त्याची उचल मागणी केली. दुसरे दिसत गेलो. त्यांच्यावर अन्याय झाला न्हू लोकलांचे. आता हांव कितें करूं सांगता, हांव कितें करूं, हांव तुमकां सांगता 8 दिसां भितर परत एक फावटी तुमची मिटींग घेता. हांव जाय जाल्यार हांगा येता, तुमकां प्रोसिजर जो केल्लो आसा पळय तो दाखयता. कळ्ळें न्ही, हांव तुमकां प्रोसिजर केलो तो दाखयता. कळ्ळें न्ही, जालें आतां पळय तुमचे 25 वर्सां, आमचे 40 वर्सां साळावलेचें धरण ज्या जाग्याचेर हांव जाल्लो, हांव शिफ्ट जाल्लो, आमचें जाल्लो प्रश्न. आतां ते 40 वर्सांनी आतां सुटल्या न्ही. हे सरकार जें आसा आतां प्रमोद सावंत आयलो, हांव आयलो, म्हाका खबर आसा की तुमचे धरपाक हांवूय झगडपी म्हणजे एक वेळार साळावली धरणाक बरोबर साळावली धरणांतल्यान अर्दे पळय जें पळय गोंय उदक पडटा तें साळावलीचें. हांव थंयचो हें साळावलीचो मूळ पळय आहा न्ही, थंय हालयला त्या गांवांत भितर हांवूय आहा न्ही. आतां हांव आमदार जालो, प्रश्न सुटले तांचे जातले सरकार, पण आमचो सोडोवपाक कोण आसा? जातले हांव आसा न्ही सर. 25 वर्सां आमी जगडटा वचून आतां कितें आसा सद्याच्या घडीत सुद्दां आमी प्रत्येक डिपार्टमेंटान वचून येता. आमकां क्लियर IAS ऑफिसर आहात ते. एक मिनिट हो फायल तुमची प्रोसेस करता पळय तेकाच सांगून येना कितें जालां एक्झॅक्ट फायल खंय पावल्या ती सांग तुमकां. सर फायल आमचो ॲडिशनल सेक्रेटरी आहा त्यांच्या कडेन आसा. दुसरे फायल त्यांचे जमिनीचे पयले कितें आसा पळय ऑलरेडी पेमेंट त्यांच्या चीक रेडी झाली ते हे करिना. म्हाका तेंचं आतां कितें सेलिब्रेट करूंक जाय. सेलिब्रेट करून जावन तेंचे ते आता ॲक्विजिशन तुम्ही समजा तर ॲक्विजिशन प्रोसेस सामको सुटसुटीत झालं. एक तर मोठी सेवी फील सेक्शन 4, सेक्शन 5 अप टू सेक्शन 7 मेळून लागतात आणि ताका 1 वर्स 1.5 वर्स 2 वर्स जालें. आतां हो प्रोसेस ना. आतां तूं फाल्यां प्लॉट बी विकता त्या पद्दतीन गव्हर्मेंट आतां एक्विजिशना खातीर फायल इन्स्टंट रिलीज ऑफ पेमेंट कळ्ळें न्ही. सेक्शन लागून मागीर ताजेर कोणाक ऑब्जेक्शन आसतली हें आसतली हें सगळें कांयच नासतना तुका फाल्यां दिवं. आतांचो एक्विजिशन बरोबर आहे. एक्विजिशन प्रोसेस इज प्रोक्युरमेंट. तो जशी कोणाकय प्रायवेट पार्टीक जमीन 1 दिसा भितर विकता तशी करून हाडटली. ती फायल आतां रेडी जातली. हांव फक्त 3 म्हयने दिता. 3 म्हयने हांव मॅक्झिमम तुका म्हणटा 3 म्हयने. हांव तुका परत एक फावटी आमी सगळे शेतकऱ्यांक घेवन 17-18 कोण आसा पळय न्ही
हांव परत दुसरा तुमी जाय तुमी आसा जर जाय जाल्यार आमी हांव आमचे सेक्रेटरी आसा पयलीं जे IAS ऑफिसर आसा तांचे मुखार घेवन बसता आनी फायनान्साचो ताकाय घेवन बसता फायनान्साचे जे रिलीज करपाचें आसा पळय न्ही तांकांय घेवन बसता आनी तुमकां केन्ना एक्झॅक्ट केन्ना पेमेंट जातलो तो करता सो हें म्हजें उतर आसा आनी 8 दिसां भितर काय हांव वचपाना कळ्ळें न्ही आमकां आतां तुमची जाले शिवाय हांव वचना